नमस्कार. आपण नैराश्य हे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आजाराच्या कारणांची माहिती घेणार आहोत. त्यावरून आपल्याला नैराश्य हे आजार टाळण्यासाठी आपण काय करू शकू याबद्दलची पण थोडी कल्पना येईलच. आणि जरी झालं तरी कमी उपचारामध्ये कसा त्याचा आपल्याला फायदा होईल ते पण कळेल. तर मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरमध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये काही मेंदूतील रासायनिक द्रव्ये आहेत. त्यामध्ये सेरोटोनिन. सेरोटोनिन हे एक आनंदाची भावना निर्माण करतं. तसंच आत्मविश्वास वाढवतं. तसेच झोपेची सायकल व्यवस्थित ठेवते. आपले भूक आणि पचन याकडे सुद्धा सेरोटोनिनचं कार्य व्यवस्थित आहे. तर त्यामुळे आपण व्यवस्थित राहतो आणि आपल्या भावना व्यवस्थित राहतात. तसंच सेरोटोनिनमुळे बुद्धिमत्ता आणि नवीन गोष्टी शिकण्याची जी वृत्ती असते तर ती एक राहते. डिप्रेशनमध्ये, नैराश्यामध्ये सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं. दुसरं न्यूरोट्रान्समीटर आहे नॉरएपिनेफ्रिन. जे व्यक्तीला कार्यक्षम ठेवतं, एकाग्रता वाढवतं, बौद्धिक कौशल्य वाढवतं. ते बौद्धिक कौशल्य वाढल्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची एक माणसाला इच्छा होते आणि शिकताना मदत होते. तसेच नॉरएपिनेफ्रिनमुळे झोपेचे सायकलसुद्धा व्यवस्थित राहते. तर नॉरएपिनेफ्रिनचं सुद्धा संतुलन डिप्रेशनमध्ये बिघडतं. तिसरे न्यूरोट्रान्समीटर आहे डोपामिन. डोपामिन हे न्यूरोट्रान्समीटर प्रेरणा आपल्या जीवनामध्ये राहण्यासाठी उपयोगी पडतं. तर डोपामिनचं कार्य कमी होतं डिप्रेशनमध्ये, नैराश्यामध्ये. तर त्या व्यक्तीला कोणत्याही कामाची प्रेरणा राहत नाही, काम करावंसं वाटत नाही. बऱ्याच वेळेस डिप्रेशनचे व्यक्ती असं काम करावं असं वाटत नाही आणि कामाची चालढकल करतात. तर तेव्हा समोरची व्यक्ती त्याला आळशी किंवा तो जाणून-बुजूनच काम टाळतो असं म्हणतात. पण हे डोपामिनचं कार्य कमी झाल्यामुळे होत असतं. तर इतरही काही न्यूरोट्रान्समीटर्स आहेत की ज्यामुळे डिप्रेशन येतं. तसंच दुसरे काही कारणं आहेत डिप्रेशनसाठी. त्याच्यामध्ये सतत ताणतणाव. जर काही कामामुळे किंवा घरगुती क्लेश काही असतील नवरा-बायकोमध्ये किंवा भावंडामध्ये, तरीसुद्धा डिप्रेशन येऊ शकतं. तसेच कर्जबाजारी किंवा परीक्षेचा ताण, हे सतत ताणतणाव जर असेल, तर तरी समजा डिप्रेशन येऊ शकतं. तर यामध्ये मेंदूतील न्यूरॉन्स आहेत, त्यांच्या कार्यामध्ये बदल होते आणि तसंच हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस हा जो ॲक्सिस आहे हे आपल्या शरीरातील आणि मेंदूतील हार्मोन्सचं बॅलन्स ठेवतं. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहते, आपल्या झोपेची सायकल व्यवस्थित होते. तसेच आपली जी भूक आहे, आपली जी वाढ आहे, आपल्या सगळ्या सर्कॅडियन रिथम्स आहेत बॉडीमध्ये, त्याचं कार्य व्यवस्थित ठेवतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोणताही आजार जेव्हा होतो, तेव्हा आपण म्हणतो की डॉक्टर जरी म्हटले आजार झाला, तरी नेमकी टेस्ट कोणती आहे ज्यामधून आपल्याला पण कळेल की आजार झाला म्हणून. जसं फ्रॅक्चर झालं की एक्स-रे काढतो किंवा काही आजारामध्ये रक्ताच्या तपासण्या करतो, त्याच्यामधून आजार झाले लक्षात येतं. तसं डिप्रेशनमध्ये पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी नावाचा एक स्कॅन आहे, जो रिसर्चमध्ये वापरला जातो. त्या स्कॅनमध्ये मेंदूमधील समोरील भागाच्या डाव्या बाजूचे मेटाबॉलिझम कमी झाल्याचे आढळून आलेले आहे. तसेच अनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं आहे, की जर आई-वडिलांपैकी आईला किंवा वडिलाला दोघांपैकी एकाला जर डिप्रेशन असेल किंवा मूड डिसऑर्डर असेल, तर त्यांच्या मुलामध्ये डिप्रेशनचं प्रमाण थोडं असण्याची शक्यता आहे. आणि जर आई आणि वडील दोघांनाही डिप्रेशन किंवा मूड डिसऑर्डर असेल, तर ते प्रमाण जास्त आहे. तर दुसरं म्हणजे व्यक्तिमत्व. कोण्याही व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला डिप्रेशन होऊ शकतं. तरी पण काही जे सायकॉलॉजिस्ट आहेत, ज्यांनी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला डिप्रेशनच्या संदर्भात, त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीमध्ये प्रोजेक्शन ही डिफेन्स मेकॅनिझम वापरले जाते. प्रोजेक्शनमध्ये कोणतीही चूक घडली किंवा काहीही वाईट घडलं, तर आपण स्वतःला जबाबदार धरण्यापेक्षा जग कारणीभूत आहे, समोरचा व्यक्ती कारणीभूत आहे किंवा देव कारणीभूत आहे किंवा निसर्ग कारणीभूत आहे, पण मी नाही,
असे जे लोक समजतात त्याला प्रोजेक्शन डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणतात. त्यामध्ये अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर या पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या व्यक्तिमत्वामध्ये डिप्रेशनचं प्रमाण इतर पर्सनॅलिटी डिसऑर्डरपेक्षा कमी आहे. तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, हिस्टॉनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर याच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे त्या मानानं. तर दुसरं म्हणजे कॉग्निटिव्ह डिप्रेशन थेरपी. यामध्ये असं लक्षात आलं की काही व्यक्तींना कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स असतात, म्हणजे संज्ञात्मक विकृती. तर त्यांना वास्तव हा नेहमी चुकीचाच वाटतो. ते नेहमी नकारात्मक आणि तर्कहीन अशा पद्धतीचे विचारशैली त्यांची असते. तर त्यांची जी ही विचारशैली आहे त्यामधून ते नेहमी स्वतःच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अपयश आहेत किंवा ज्या गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत त्याबद्दलच जास्त विचार करत राहतात. खरं तर त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी बऱ्याच घडलेल्या असतात, पण नेहमी त्यांना त्या ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्याबद्दलच ज्या मनामध्ये जास्त त्यांच्या असतं. इतर जे लोक आहेत त्यांच्या बद्दल ते असा विचार करतात की हे लोक लोभी आहेत, पिळवणूक करणारे आहेत, जग म्हणजे पिळवणूक करणार आहे, लोभी आहे आणि त्रासदायक आहे, अशा पद्धतीचा त्यांचा दृष्टिकोन असतो. आणि भविष्याबद्दलही त्यांचा असाच दृष्टिकोन असतो की माझं काही चांगलं होणार नाही आणि मी स्मार्ट नाही, त्यामुळं मला भविष्यामध्ये पण माझी प्रगती होणार नाही, मी असाच राहणार आहे. तर असं जे कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन ज्यांचं असतं त्यांना सुद्धा डिप्रेशन येण्याची शक्यता असते. तसंच दुसरं एक सायकॉलॉजिकल फॅक्टर आहे, ज्यामध्ये जर फार मोठी जीवनामध्ये घटना घडली, जसं लहान बालक असताना पालकांचा म्हणजे आईचा किंवा वडिलांचा मृत्यू, तसंच लग्न झाल्यानंतर काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर जोडीदाराचा मृत्यू, तसंच नोकरी न लागणं, अनएम्प्लॉयमेंट, तसंच काही एखादी आपल्याकडून चूक झाली किंवा जीवनामध्ये काही चुका झाल्या आणि जो व्यक्ती नेहमी पश्चात्तापामध्ये, गिल्टमध्ये जगत असेल, तर त्याला डिप्रेशन होण्याची शक्यता असते. तर हे झाले काही सायकॉलॉजिकल कारणे आणि अनुवंशिकता. तर दुसरं आहे सायकोडायनॅमिक थिअरी म्हणजे मनोविश्लेषण सिद्धांत. यामध्ये सिग्मंड फ्राईड आणि कार्ल अब्राम यांच्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं की 10 ते 18 महिन्याच्या काळामध्ये जर बालकाचं संगोपन व्यवस्थित झालं नाही, तर नैराश्य येऊ शकतं. तसंच त्यांच्याच थिअरीनुसार हे पण लक्षात आलं की जेव्हा एखादी गोष्ट हरवते, म्हणजे मोठं हरवणं म्हणजे मोठी गोष्टचं नुकसान होणं, हरवणं असं जीवनामध्ये होतं. तर त्याला डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे संरक्षणात्मक क्रिया म्हणून, प्रतिक्रिया म्हणून डिप्रेशन हे एक भावनिक निर्माण होऊ शकतं. तसंच एडवर्ड बेब्रिंग यांच्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं की ज्यांचं ध्येय खूप उच्च आहे, अशा उच्च ध्येय ठेवणारे लोक जे आहेत, त्यांनी त्यांचं ध्येय जर पूर्ण झालं नाही, तर त्याच्यामध्ये डिप्रेशन येऊ शकतं. तसंच एडिथ जेकोब्सन यांच्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं की जे शक्तिहीन बालकं आहेत, असहाय्य मुलं आहेत, तर पालकाचे त्रासदायक जे स्वभावाला जर बळी पडले ते पालकाच्या त्रासाला, त्यांची जर पिळवणूक झाली, त्यांची जर हॅरासमेंट झाली त्या वयामध्ये, तर डिप्रेशन येऊ शकतं. हेन्स कोहूट यांच्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं की डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ हा जो वयाच्या 18 महिने ते 2 वर्षे या वयोगटामध्ये निर्माण होतो, त्याच्या अगोदर बालकाला मी आईपेक्षा वेगळा नाही किंवा मी समोरच्या वस्तूपेक्षा वेगळा नाही, असं डिफरन्शिएट करता येत नाही. त्याच्यानंतर त्याला हळू-हळू कळायला लागतं की मी एक वेगळा आहे आणि दुसऱ्यापेक्षा. आणि तसाच पद्धतीनंच डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ हा जसं-जसं मोठं होतो आणि जेव्हा आई-वडिलाकडून, सांभाळणाऱ्या इतर व्यक्तीकडून, शिक्षकाकडून, समाजाकडून जेव्हा त्यांचा सकारात्मक स्वाभिमान डेव्हलप होतो, त्यांची सेल्फ बिलीफ म्हणजे राष्ट्राबद्दल, स्वतःच्या संस्कृतीबद्दल, स्वतःबद्दल काही त्यांचे जे भावना डेव्हलप होतात आणि काही त्यांचे जे सेल्फ बिलीफ असतात, तर ते नंतर समाजाकडून चांगल्या पद्धतीची वागणूक मिळाली, तर छान पद्धतीने डेव्हलप होतात. पण जर अशा व्यक्तींना पुढे आयुष्यामध्ये आत्मविश्वासाला खच्चीकरण करणाऱ्या गोष्टी घडल्या, समाजाकडून काही त्रासदायक वागणूक मिळाली आणि त्यांचा जर सेल्फ डेव्हलपमेंट जर व्यवस्थित वाढीसाठी कारणीभूत नाही झालं, तर डिप्रेशन येऊ शकतं. तसंच
जॉन बॉल्बी हे जे सायकॉलॉजिस्ट आहेत, यांच्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं, की ट्रॉमॅटिक सेपरेशन म्हणजे क्लेशकारक सेपरेशन लहान वयामध्ये आईचा मृत्यू, त्यामुळे सेपरेशन किंवा आजारामुळे किंवा डिव्होर्समुळे आई-वडिलांचं सेपरेशन जर झालं, तर डिप्रेशन येऊ शकतं. तर हे सगळं कारणं जाणून घेण्याचा एकच उद्देश, की अ, आपणाला जीवनामध्ये डिप्रेशन येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजेत आणि कोणत्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आपण डेव्हलप करायला पाहिजेत आणि जरी डिप्रेशन झालं तरी कमी उपचारानंतर कमी कमी उपचारांनी आणि कमी दिवसामध्ये हे दुरुस्त होईल. तर या आपल्याला डिप्रेशनबद्दल जे प्रतिबंधात्मक काय गोष्टी करू शकतो आणि डिप्रेशनवरील उपचार कोणते आहेत, याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नमस्कार.